श्री स्वामी समर्थ। 4 जुलैपासून शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने या 4 राशींचा सुवर्णकाळ, पैसा, नोकरी, प्रसिद्धी, प्रेम सगळं काही झटपटात मिळणार। ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला आनंद, समृद्धी, प्रेम आणि सर्जनशीलतेचा कारक मानले जाते। शुक्राचे गोचर जीवनातील भौतिक सुखे आणि नातेसंबंधांची दिशा ठरवते। आता 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:28 वाजता शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे। तो 2 ऑगस्टपर्यंत सिंह राशीत राहील। शुक्राच्या या राशीबदलाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असला तरी काही भाग्यवान राशींसाठी हा काळ एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी ठरणार नाही। शुक्राचे हे संक्रमण करिअर, नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थितीत मोठे सकारात्मक बदल घडवून आणेल। चला जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। 1. मेष राशी। शुक्र 5व्या घरातून भ्रमण करत असल्यामुळे मेष राशीसाठी यशाची नवीन दारे उघडतील। हे स्थान शिक्षण आणि प्रेमाचे केंद्र मानले जाते। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळू शकते। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येऊ शकते। वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल। गुंतवणुकीतून नफा मिळेल। बराच काळ रखडलेली कामे पूर्ण होतील। मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल। आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर प्रकृतीकडे केलेले दुर्लक्ष महागात पडू शकते। आर्थिक स्थिती काहीशी कमकुवत राहील। जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अतिशय विचारपूर्वक पाऊल उचला। व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी काही नवीन लोकांशी गाठीभेटी घ्याव्या लागतील। नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत लक्षपूर्वक काम करणे आवश्यक आहे। प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा त्रासाचा ठरू शकतो, ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होईल। वैवाहिक जीवनात गैरसमजांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो। शिक्षण आणि ज्ञानाच्या बाबतीत तुम्ही स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी तत्पर राहाल, परंतु मानसिक तणावामुळे अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकते। शनी 12व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने जर एखादा खटल्याचा निकाल न्यायालयात निलंबित असेल तर त्याच्या निकालाचा विचार करून आपण स्वतःला चिंताग्रस्त करू शकता, ज्यामुळे कुटुंबाचे वातावरणही अशांत दिसेल। बृहस्पती 4थ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी आर्थिक मुद्द्यांकरिता चांगली असू शकते, परंतु आठवड्याच्या शेवटी काही कारणास्तव आपले पैसे खर्च होऊ शकतात, जे तुम्हाला त्रास देईल। अशा परिस्थितीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य रणनीतीनुसार आपले पैसे खर्च करा। हा सप्ताह तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद, आराम आणि समृद्धी आणेल। या कारणाने तुम्ही काही धार्मिक स्थळी किंवा कुणी नातेवाईकांकडे समस्त कुटुंब जाण्याचा प्लॅन करू शकतात। जर तुम्ही व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार करत आहे तर या सप्ताहात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असेल की त्यांच्या सोबत काही वचन देण्याच्या आधी तुम्ही सर्व तथ्य चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानंतर कुठलाही निर्णय घ्या। या सप्ताहात ब्याज ग्रहांच्या कृपेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना बरेच उत्तम फळ प्राप्त होतील। या काळात तुम्हाला काही चांगल्या ठिकाणी दाखला करण्याची वार्ता प्राप्त होऊ शकते। अशात ते विद्यार्थी जे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांचे हे स्वप्न या वेळी पूर्ण होण्याचे प्रबळ योग बनतील। मनापासून तुम्ही आपल्या संगीला आनंदी करण्याचा प्रयत्न या सप्ताहात करताना दिसाल। कुणी तिसऱ्या व्यक्तीमुळे जर तुम्हा दोघांमध्ये दुरी आली होती तर या काळात ती दूर होऊ शकते। प्रेमाची गाडी परत पटरीवर येईल आणि तुम्ही परत प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसाल। संगीला आनंदी करण्यासाठी व्यवहारात आवश्यक परिवर्तन कराल।
या सप्ताहात विवाहित जातकांवर प्रेम आणि कामुकता दोन्ही अधिक राहील. या कारणाने तुम्ही जीवनसाथीच्या प्रती अधिक आकर्षक असाल. त्यांच्या सोबत वेळ व्यतीत करणे पसंत कराल. सोबतच तुम्हाला या सप्ताहात जीवनसाथीचेही सहयोग मिळेल, कारण तुमचा साथी तुमच्या पक्षात राहील आणि त्यांच्याद्वारे या काळात कुठल्या कार्यातही तुमची मदतही केली जाईल. यामुळे तुम्हाला आपल्या नात्यामध्ये वर्षानंतरही नवीनपणा वाटेल. उपाय: नियमित 27 वेळा ॐ भौमाय नमःचा जप करा. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच, पण सहजीवनाची अनुभूती देखील जाणवेल. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. निकटच्या सहकायांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: झाकणासह वाहत्या पाण्यामध्ये रिकामे मातीचे घडे प्रवाहित केल्याने कारकीर्द वाढेल. 2. कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र दुसऱ्या घरात भ्रमण करेल, जे वाणी आणि धनाचे स्थान आहे. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. संपत्तीत वाढ होईल. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नवीन ओळख आणि सन्मान मिळेल. नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. अपेक्षित पद मिळण्याची दाट शक्यता आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. तुमचे आरोग्य चांगले असेल तरीही ते अधिक उत्तम राखण्यासाठी योगासने आणि मॉर्निंग वॉकवर भर द्या. आर्थिक बाबतीत काळ चांगला असला तरी घरगुती गरजा आणि स्वतःसाठी केलेल्या खरेदीमुळे तुमचा खर्च वाढू शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत व्यस्ततेचा असेल. तुमचे प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बराच वेळ द्यावा लागेल. जे नोकरी बदलू इच्छितात त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे. रागावर नियंत्रण ठेवल्यास जोडीदाराशी वाद होऊ शकतो, मात्र वैवाहिक संबंधात एकंदरीत गोडवा टिकून राहील. शिक्षणासाठी हा आठवडा शुभ आहे. सकाळी योग आणि व्यायाम. तुम्हाला इच्छा असूनही तुम्ही करू शकत नव्हते ते तुम्ही रात्रीच्या वेळी आपला काही वेळ देऊन काही वेळ करण्याचा विचार बनवू शकतात. राहू 8व्या भावात असण्याच्या कारणाने, तथापि, यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसचे काम पूर्ण करून वेळ काढण्याची आवश्यकता असेल. म्हणजे तुम्ही वेळेवर रात्रीचे जेवण करून घराच्या बाहेर थोडे चालून त्याला जिरवू शकतात. म्हणून याकडे तुम्हाला आपले प्रयत्न करण्याची सर्वात अधिक आवश्यकता राहणार आहे. बृहस्पती पहिल्या भावात असण्याच्या कारणाने ग्रहांची उपस्थिती या गोष्टीकडे इशारा करते की या काळात तुमचे काही विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. तथापि, तुमच्या कमाईमध्ये लागोपाठ वृद्धी होण्याने तुमच्या जीवनात या खर्चाचा प्रभाव दिसणार नाही आणि तुम्ही आपल्या सुखसुविधांवरही काही खर्च करू शकाल. म्हणून कमाई आणि व्ययमध्ये संतुलन कायम ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ऑफिस किंवा कार्यस्थळी कामकाजात व्यस्तता आणण्याने तुमच्या जीवनसाथी सोबत तुमचे नाते तणावपूर्ण होऊ शकते. या काळात शक्यता आहे की तुम्ही आपल्या कुटुंबाला दिलेले वचन निभावण्यात पूर्णतः अपयशी राहाल. यामुळे तुम्हाला त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागेल. या सप्ताहात तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात गोष्टी पहिल्यापेक्षा बरीच उत्तम असल्याचे प्रतीत होईल. अशात तुम्ही या यशाच्या मागे ज्या लहान मोठ्या लोकांना आणि कर्मींची मदत शामिल आहे, त्यांना या वेळी तुम्हाला स्वतः पुढे जाऊन सलाम करण्याची आवश्यकता असेल, कारण यामुळे त्यांच्यासोबत तुम्हालाही या वेळी सकारात्मक प्रोत्साहन मिळू शकेल. मनुष्याची प्रतिमा त्यांच्या जीवनाचा आनंदी पैलू असतो. अशात बऱ्याच विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपले जुने फोटो पाहून आनंद होईल आणि आपल्या आठवणींचा उजाळा होईल.
यामुळे बराच वेळ जाण्याची शक्यता आहे. अशात तुम्ही या गोष्टीची सुरुवातीपासून काळजी घ्या. या सप्ताहात तुमचा प्रिय तुम्हाला कटू शब्द बोलून आपल्या प्रेम संबंधाच्या खरेपणाला तडा आणू शकतो. यामुळे तुमचा मूड या पूर्ण सप्ताहात खराब राहील. तथापि यावेळी कुठल्याही अविश्वसनीय व्यक्तीच्या समक्ष आपल्या मनात चालत आलेल्या दुविधेला ठेवण्यापासून बचाव करा, अन्यथा यामुळे तुमच्या प्रेमीला दुःख होऊ शकते. या सप्ताहात शक्यता आहे की तुमच्या सासरच्या पक्षाच्या कारणाने जीवनसाथी सोबत तुमचा काही वादविवाद होऊ शकतो. तथापि तो विवाद सप्ताहाच्या शेवटपर्यंत समाप्त होण्याचेही योग बनताना दिसेल. म्हणून शांत राहून उत्तम वेळेची वाट पहा. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञहवन करा. कर्क राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 थोडे कमजोर राहू शकते. जर तुम्ही सावधानी ठेवली तर तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त होतील. तसेच या राशीतील नोकरी आणि व्यापार करणाऱ्या जातकांना कार्यात अधिक धावपळ करावी लागू शकते. तथापि विचारपूर्वक काम करण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला यश प्राप्ती होईल. राशी भविष्य 2026 च्या अनुसार या वर्षी तुमची कमाई चांगली राहील, परंतु तरीही तुम्ही बचत करण्यात समस्यांचा अनुभव करू शकतात. विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. जर तणावमुक्त राहून अभ्यास केला तर परिणाम संतोषप्रद प्राप्त होऊ शकतात. तुम्हाला प्रेम जीवनात नात्याला अधिक सावधानीने सांभाळावे लागेल, तेव्हाच तुम्ही नात्यात गोडवा ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. तथापि वर्षाचा दुसरा हिस्सा विवाह योग्य जातकांच्या सोबतच वैवाहिक जातकांसाठीही श्रेष्ठ राहील. यावेळी तुम्ही जीवनसाथी सोबत नात्याला उत्तम बनवण्यात सक्षम असाल, परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या गैरसमज पासून बचाव करावा लागेल. वर्ष 2026 मध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही एकदम फिट राहाल. आपल्या मित्रांबरोबरील अथवा कुटुंबियांबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहोचवतील. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल. सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असण्यामुळे तुम्ही आज चिंतित राहू शकतात आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकतात. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: नोकरी आणि व्यवसायात चांगले प्रदर्शन करण्यासाठी गाईला सफेद मिठाई खाऊ घाला. सिंह राशी. शुक्राचे गोचर तुमच्या राशीत लग्न घरात होत आहे. तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनेल. आत्मविश्वास वाढेल आणि समाजात लोकप्रियता मिळेल. जर तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सर्वोत्तम ठरेल. आईवडील आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी अधिक चांगली होईल. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा ठीक राहील. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा जुनी व्याधी पुन्हा त्रास देऊ शकते. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या, नाहीतर अति खर्चामुळे नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांनी कार्यक्षेत्रात मनापासून मेहनत करावी. कोणत्याही प्रकारचा आळस करू नका आणि धीर सोडू नका. व्यापाऱ्यांना व्यवसायात प्रगती करण्यासाठी अधिक कष्टांची जोड द्यावी लागेल. प्रेमसंबंधातही तुम्हाला अत्यंत जपून पाऊल टाकावे लागेल. प्रिय व्यक्तीशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. वैवाहिक नाते टिकवण्यासाठी स्वभावात नम्रता आणि मधुरता आणा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. बृहस्पती 12व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार होईल. म्हणून अशा गोष्टींमध्ये सामील व्हा जे रोमांचित असेल आणि तुम्हाला आराम देईल, कारण यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावापासून दूर ठेवण्यात यशस्वी व्हाल.
या सप्ताहात परिस्थितीच्या सुधारामुळे तुमच्यासाठी घरगुती वस्तू खरेदीसाठी बऱ्याच प्रमाणात सहज राहील. या कारणाने तुमच्या घरातील व्यक्तीही तुमच्या सोबत आनंदित होतील, सोबतच तुम्हालाही उत्तम प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल. या सप्ताहात राहू 7व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला वाटेल की जे घरकुटुंबातील लोक तुमच्यासाठी सर्वात अधिक गरजेचे आहे त्यांना या गोष्टीची आणि भावना समजण्यात तुम्हाला खास समस्या होऊ शकतात. म्हणून उत्तम हेच असेल की काही वेळेसाठी शांत राहा आणि त्यांनाही काही वेळ द्या. कार्यक्षेत्रात या सप्ताहात तुमचे काही प्रतिद्वंदी किंवा विरोधी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात, म्हणून तुम्ही सुरुवातीपासून स्वतःला सावध ठेवून प्रत्येक परिस्थितीमध्ये आपले डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. उच्च शिक्षणाची कामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सप्ताहात तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या अनुरूप यश मिळू शकते, परंतु यासाठी त्यांना धैर्याने काम घेऊन आपल्या शिक्षणाच्या प्रति प्रत्येक पाऊलावर निर्णय घेताना सावधान राहावे लागेल. अशात जर तुम्हाला काहीही निर्णय घेण्याच्या वेळी काही समस्या आली तर आपल्या मोठ्यांची मदत घेऊ शकतात. या सप्ताहात एकतर्फी प्रेम करणाऱ्या जातकांना प्रियतमच्या समक्ष आपल्या गोष्टी व्यक्त करण्यात कठीण वाटेल, परंतु या गोष्टीला समजून घ्यावे लागेल की तुम्ही आपल्या मनातील गोष्ट कुणाला सांगू नका, ज्याचा नकारात्मक प्रभाव तुमची प्रतिमा खराब करू शकते. शक्यता आहे की या सप्ताहात वैवाहिक जीवनात सर्वात खराब वेळ असू शकतो, परंतु या काळात तुम्हाला खूप असहाय वाटेल, कारण तुम्हाला इच्छा असतानाही तुम्ही तुमची चिंता कुणासोबत शेअर करू शकणार नाही. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ आदित्य हृदयमचा पाठ करा. सिंह राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. विशेष करून वर्षाचा पहिला हिस्सा अपेक्षाकृत अधिक चांगला राहील. करिअरच्या क्षेत्रात या वर्षी तुम्हाला थोड्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु या बाधांना पार केल्यानंतर तुम्हाला आपल्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम मिळू शकतील. आर्थिक जीवनासाठी वर्षाचा पहिला भाग फक्त कमाईच्या बाबतीत तर बचतीच्या दृष्टिकोनानेही चांगले सांगितले जाईल. तसेच या वर्षीचा दुसरा हिस्सा तुमच्यासाठी अधिक खर्च घेऊन येऊ शकतो. हा काळ भूमी, भवन आणि वाहना घेण्यासाठी मन बनवत असणाऱ्या जातकांसाठी इतके चांगले नाही. शिक्षणाच्या दृष्टीने वर्षाचा पहिला हिस्सा या राशीतील विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला राहणार आहे, तर वर्षाचा दुसरा हिस्सा घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ राहील. तसेच सिंह राशीतील इतर विद्यार्थ्यांना थोडे कमजोर परिणाम मिळू शकतात. प्रेम जीवनासाठी वर्षाचा पहिला हिस्सा अनुकूल आणि दुसरा हिस्सा इतकंच चांगला राहू शकत नाही. अशी स्थिती विवाह आणि वैवाहिक जीवनाने जोडलेल्या बाबतीतही पाहायला मिळू शकते. कौटुंबिक जीवनासाठी हे वर्ष ना अधिक चांगले ना अधिक वाईट सांगितले जाऊ शकते. राशी भविष्य 2026च्या अनुसार या जातकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण या वर्षी तुमचे आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल, परंतु तुम्हाला ते मिळणार नाही. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका, शांततेला मारक ठरू शकते. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. आपली ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. तुमची जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे.
भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय: चांगल्या आर्थिक फायद्यासाठी दररोज तिळाच्या तेलाचा दिवा लावा. 4. तुळ राशी. तुळ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे आणि हे गोचर तुमच्या लाभ घरात होत आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. गुंतवणूक किंवा शेअर बाजारात गुंतलेल्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. जुन्या मित्रांचा किंवा मोठ्या भावंडांचा सल्ला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवून देऊ शकतो. जर नोकरी करणारे लोक व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील तर हा काळ शुभ संकेत देणारा ठरेल. तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सरासरी किंवा ठीकठाक असेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला प्रकृतीबाबत अत्यंत सावध राहावे लागेल. कोणत्याही लहान समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही मोठ्या अडचणीत पडू शकता. प्रेमसंबंधांसाठी काळ थोडा तणावपूर्ण राहील, त्यामुळे आपला अहंकार, घमंड बाजूला ठेवून नाते वाचवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक संबंधांच्या बाबतीत जर तुम्ही काही काळापासून जोडीदारापासून वेगळे राहत असाल तर सध्या अंतर राखणेच हिताचे ठरेल. राहू 5व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला मानसिक शांततेच्या कमीचा अनुभव होईल. यामुळे तुमच्यामध्ये काही व्याकुळता दिसेल. अशात या कारणाने स्वतःला आणि अधिक व्याकुळ होण्याऐवजी मानसिक शांतता प्राप्ती हेतू धर्मकर्माच्या करण्यात उत्साहाने हिस्सा घेऊन जितके शक्य असेल आपल्या श्रद्धेनुसार दानपुण्याचे काम करा, कारण यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सोबतच तुम्ही स्वतःला बऱ्याच प्रमाणात मानसिक तणावापासून दूर ठेवू शकाल. 6व्या भावात शनी स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात जर तुम्ही विदेशी व्यापार करतात तर तुम्हाला बरेच नवीन स्रोताने जोडण्याचे आणि त्यापासून आर्थिक लाभ घेण्यात उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच तयार राहून योग्य रणनीती आत्मसात करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुमच्या आईवडिलांना तुमच्या काही कार्याच्या कारणाने तुमच्यावर गर्वाचा अनुभव होईल. यामुळे कौटुंबिक वातावरणात शांतता येईल आणि तुम्हाला घरात तो सन्मान मिळू शकेल ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. या आठवड्यात तुम्हाला ऑफिसमध्ये काम केल्यासारखे वाटणार नाही, कारण आपल्या करिअरबद्दल तुमच्या मनात थोडी दुविधा असेल जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. म्हणून आपले लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आपण योग आणि ध्यान यांचा सहारा घेऊ शकता. या सप्ताहात तुम्हाला उत्तम प्रदर्शन करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तुम्हाला आपल्या अभिभावकांकडून आणि शिक्षकांकडून रागावणे भेटू शकते. या कारणाने तुमचा पूर्ण सप्ताह निराश जाण्याची शक्यता अधिक राहील. म्हणून आपल्यासाठी उत्तम हेच असेल की आपले उत्तम प्रदर्शन देण्यासाठी सुरुवातीपासून आपली मेहनत कायम ठेवा. प्रेम राशी. भविष्याच्या अनुसार तुम्ही आपल्या प्रेम आणि गोड गोष्टींमध्ये आपल्या प्रियतमला आपलेसे करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. यामुळे ते तुमच्या सोबत आनंदी राहतील, कारण यावेळी ग्रहांची स्थिती अनुकूल होईल. या शुभ वेळेचा उत्तम लाभ घ्या. या सप्ताहात वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक होण्याने तुमचा स्वभाव हसमुख प्रतीत होईल. या कारणाने तुम्ही विवाहित आयुष्याने जोडलेले काही मेसेज वाचून आपल्या साथीला पाठवू शकतात. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञहवन करा. तुळ राशीतील जातकांसाठी 2026 बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. तथापि जीवनाच्या काही क्षेत्रात समस्या कायम राहू शकतात, परंतु अधिकतर कार्यात परिणाम तुमच्या पक्षात राहण्याची शक्यता आहे. राशी भविष्य 2026च्या अनुसार कार्यक्षेत्रात या वर्षी तुम्ही जशी मेहनत कराल तसेच तुम्हाला परिणाम मिळतील. नोकरीपेक्षा लोकांसाठी वर्ष अधिक चांगले राहील. तथापि व्यापार व्यवसायाने जोडलेले जातक ही मेहनतीच्या बळावर यश प्राप्त करू शकतील. आर्थिक जीवनातही तुम्हाला धन संबंधित जोडलेल्या काही समस्या येणार नाही. जर तुम्ही वर्ष 2026 मध्ये भूमी, भवन किंवा वाहन घेण्याचा विचार करत आहे तर तुम्ही या दिशेत पाऊल वाढवू शकतात, कारण
हे वर्ष नवीन खरेदीसाठी अनुकूल राहील. स्पर्धेविषयी बोलायचे झाले तर तुम्हाला या क्षेत्रात ही यश मिळण्याची शक्यता आहे. राशी भविष्य 2026 सांगत आहे की शिक्षणाकडून विद्यार्थ्यांचे मन थोडे भटकू शकते, परंतु जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर तुमची मेहनत नक्कीच रंगात येईल. प्रेम जीवनात साथी सोबत नात्यात काही गैरसमज होण्याच्या कारणाने काही समस्या कायम राहू शकतात, परंतु बुद्धीचा उपयोग करून तुम्ही परिस्थितीला आपल्या पक्षात करण्यात सक्षम असाल. वर्ष 2026 विवाह आणि वैवाहिक जीवन दोन्हीसाठी अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता आहे. कौटुंबिक जीवन ही सामान्यतः संतुलित राहील. स्वास्थ्य दृष्टिकोनाने योग्य खाणपान करण्याच्या स्थितीमध्ये तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. आज आपल्या विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यांसोबत बोला. जर तुम्ही असे नाही केले तर व्यर्थ भांडणांवर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल. भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: चांदीची दागदागिने घातल्याने ब्याचदा आनंददायक आणि शांत कौटुंबिक जीवन सुनिश्चित होईल.